अस्मिता अशीच तेजाने गेली पाहिजे त्याचं हे द्योतक आहे। त्या द्योतकासाठी आम्ही दोन नेते एकत्र आले। आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे दोघे एकत्र आहेत। आता त्या दोघांचे दोन शिष्य एकत्र आहेत। हे चित्र पाहिल्यानंतर आणखीन काय वेगळं चित्र आहे। हेच महाराष्ट्र साली घडवायचं आहे आणि अशाच हंड्या एकमेकांना खांदा देऊन आधार देऊन तो खांदा वेगळा देतात। आपला खांदा वेगळा आहे, इथं हंडी फोडण्यासाठी द्यायचा आहे आणि तो फोडायचा आहे। या भावनेने आम्ही सगळेजण एकत्र आहोत। महाराष्ट्राची अस्मिता जपणं, मराठी माणसाचा स्वाभिमान जपणं यासाठी एकत्र आहोत। त्याचं एक द्योतक म्हणजे बाळा नांदगावकरांनी आयोजित केलेली हंडी, त्याला माझी उपस्थिती आहे, त्याचं द्योतक आहे। धन्यवाद सर। एक प्रश्न आहे सर, एक लाचा प्रश्न, तुम्ही आज दहंडीच्या निमित्ताने एकत्र आलात, येणाऱ्या निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला एकत्रित असं मिळेल? अरे दोन बांधू एवढे प्रेमाने एकत्र आले आहेत। तुमच्या मराठी माणसाचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे, शंका। कसल्या शंका घेता रे? आहेत ना ते समर्थ, दोघांची वक्तव्य पाहताय ना। महाराष्ट्राला पुढे न्यायचंय, बरं त्याचा स्वाभिमान जपायचंय म्हणून एकत्र आलेत, चिंता नका करू। त्याचबरोबर बाळा नांदगावकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, अरविंद सावंत साहेबांनी आज तुमच्या दहंडीला व्हिजिट दिली, काय सांगाल? आता आम्ही दोघेच सोबत एक हंडी फोडतोय, याच्यावरून समजा आमच्या कुठल्या कुठल्या हंड्याचं लक्ष आहे ते, आणि ते बरोबर